जय हिंद मित्रांनो. चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 21 पासून. राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाही? अध्यक्ष आणि सभासदाची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यांच्या सेवा कालात नुकसानकारक होईल अशा प्रकारे सेवा अटीत बदल करता येत नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही. राज्यपाल दोषी असणाऱ्याची सेवा तात्पुरती स्थगित करू शकतात, परंतु बडतर्फीचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोणतं विधान चुकीचं आहे हे विचारलंय. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे, कारण की A, 2 आणि 4 हे विधान बरोबर आहे. इथं उच्च न्यायालय नसून सर्वोच्च न्यायालय आहे. ठीक आहे. अध्यक्ष आणि सभासदांचा कार्यकाल 6 ते 62 वर्ष. ठीक आहे. आता राज्य लोकसेवा आयोग बघितला आपण. UPSC पण बद्दल लगेच बघूयात. ओके. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल कलम नंबर 315 ते 323. UPSC चे मेंबर आणि चेअरमॅन यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. कार्यकाल 65, 6 वर्षे किंवा 65 वर्ष, जो आधी येतो तो. ठीक आहे. यांची रिमूव्हल कोण करतं? प्रेसिडेंटच करतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. योग्य कथन ओळखा. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचे समाविष्ट करण्यात आली. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे कर्तव्य सबक्लॉज के समाविष्ट करण्यात आले. तर मित्रांनो, याचं 1 आणि 2 ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. हे दोन्ही विधान बरोबर आहे. 42व घटना दुरुस्ती 1976, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतो. ह्या घटना दुरुस्तीमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता. मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडनं बॉरो केलेले आहेत? तर आपण USSR कडनं बॉरो केलेले आहेत. मूलभूत कर्तव्य कोणत्या कमिटीने सजेस्ट केलेलं आहेत? तर त्या कमिटीचं नाव आहे स्वरण सिंग कमिटी, जी 1976 ला गठीत झाली होती. आता हे 86 घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली होती आणि हे 11वं कर्तव्य कलम नंबर मूलभूत कर्तव्य कलम नंबर 51 सबक्लॉज A मध्ये आहेत आणि पार्ट जर विचारलं तर पार्ट 4 सबक्लॉज A मध्ये आहेत. आता 11वं मूलभूत कर्तव्य काय आहे? 86 घटना दुरुस्तीमध्ये जे आलं होतं, इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, तर 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन. ठीक आहे. आता हेच 6 ते 14 वयोगटातील फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन 86 घटना दुरुस्ती 2002 मध्ये कलम नंबर 21 सबक्लॉज A, जो की आपला फंडामेंटल राईट आहे, त्याच्यामध्ये पण ऍड करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय संघराज्यातील राज्ये व त्यांचे स्थापन वर्षे यांच्या जोड्या लावा. सर्वात पहिले आपण पाहूयात महाराष्ट्र केव्हा बनला. तर 1 मे 1960. गुजरात पण त्याच दिवशी बनलेला आहे. नागालँड 1963. नागालँड आसाम मधून बनलेला आहे. ठीक आहे. आधी आसामचा भाग होता, मग कार्व आउट करून नागालँड सेपरेट स्टेट बनला. ठीक आहे. नागालँडच्या नंतर 1966 मध्ये कोण? हरियाणा, हिमाचल प्रदेश. तर हे दोन बनले पंजाब मधून सेपरेट होऊन. 1972 मध्ये मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा 1972 ला बनले. 1975 मध्ये सिक्कीम. सिक्कीमला युनियन टेरिटरीचा दर्जा मिळाला होता 1975 ला. 1987 गोवा आणि अरुणाचल प्रदेश बनले, म्हणजे त्यांना अरुणाचल प्रदेशांना स्टेटहुड देण्यात आला होता, गोवा आणि अरुणाचल प्रदेशाला. 2000 मध्ये झारखंडच्या नंतर उत्तराखंड आणि छत्तीसगड हे 3 स्टेट बनले. ठीक आहे. झारखंड
बिहार मधून सेपरेट होऊन बनला, उत्तराखंड यूपी, छत्तीसगड मध्य प्रदेश मधून. ठीक आहे. 2014 मध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश मधून सेपरेट होऊन बनला. 2019 मध्ये काय डेव्हलपमेंट झाली? जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला युनियन टेरिटरीचा दर्जा मिळालेला होता. 2020 मध्ये काय झालं होतं तर दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव हे मर्ज झाले होते 2020 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. अयोग्य विधान ओळखा. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालयास सुद्धा अभिलेख न्यायालय आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारतीय नागरिक असू शकतात. प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांच्या कर्मचारी वर्गावर पूर्ण नियंत्रण असते. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्लामसलतीनंतर करतात. तर बघा, याचं उत्तर आहे, आपल्याला अयोग्य विचारले, ऑप्शन नंबर 2. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारतीय नागरिक असू शकतात नाही, ही मस्ट बी इंडियन सिटीजन. ओके, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे त्याच्यामुळे. ओके, आता पुढचा बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे, बी हे चुकीचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग आपल्याला कलम नंबर 243 सब क्लॉज के मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. राज्य निवडणुकाची आयोगाची स्थापना बघा 73 आणि 74 व जे घटना दुरुस्ती झालं होतं ना, 73व्या घटना दुरुस्तीमधून आपण पंचायत राज, 74व्या घटना दुरुस्तीमधून म्युन्सिपाल्टी 1992 मध्ये इंट्रोड्यूस केले होते. त्याच मध्ये आपण राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली होती, म्हणजे स्थापना झाली होती. आता ह्या राज्य निवडणूक आयोगाचं मुख्य कार्य काय आहे तर हे पंचायत म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन. ठीक आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ज्यांचे कलम नंबर 324 ते 329 आहेत, यांच्या मागे काम असतं लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा, प्रेसिडेंट इलेक्शन, व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर ब्रिटिशरांनी कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे जमीनदारी आणि रयतवारी. आता रयतवारी सिस्टीम कोणी इंट्रोड्यूस केली? तर 1792 मध्ये कर्नल रेड याने केली होती. ठीक आहे. पण रयतवारी सिस्टीम मध्ये इम्प्रुव्हमेंट कोणी केली होती तर ते आहे थॉमस मुनरो याने 1820 मध्ये केली होती. 1820 मध्ये. ठीक आहे. आता याच्यात एक लक्षात ठेवा, परमनंट सेटलमेंट ही इंट्रोड्यूस केली होती लॉर्ड कॉर्नवेलिसने. लॉर्ड कॉर्नवेलिस. महालवारी सिस्टीम ही इंट्रोड्यूस केली होती हॉल्ट मॅकेन्झी याने 1822 मध्ये. ठीक आहे. आता जहागीरदारी. ठीक आहे. जहागीरदारी तर ही दिल्ली सल्तनतनं इंट्रोड्यूस केली होती 13व्या सेंचुरीमध्ये. 13व्या सेंचुरीमध्ये. पुढचा प्रश्न पाहूत आता. समाज सुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे रिकाम जागा होते. तर ते होते राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव काय? तर त्यांचं लहानपणाचं नाव आहे यशवंतराव. यशवंतराव. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये
आता लक्षात ठेवा, 1906 मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रीची शाळा चालू केली कोल्हापुरात. 1907 मध्ये जे अनटचेबल्स अस्पृश्य गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी नाईट स्कूल चालू केली. त्यानंतर 1911 मध्ये त्यांनी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाज कोल्हापुरामध्ये चालू केली होती. सत्यशोधक समाजाची सुरुवात 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. पण कोल्हापुरामध्ये इंट्रोड्यूस कोणी केली तर राजर्षी शाहू महाराजांनी केली. आता एक महत्वाचा मुद्दा याच्यात लक्षात ठेवा, 1913 मध्ये त्यांनी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाज स्कूल कोल्हापुरात सुरुवात केली. 1911 मध्येच त्यांनी फ्री एज्युकेशन सुरू केलं होतं. 1912 मध्ये त्यांनी पाटील स्कूल चालू केलं. 1916 मध्ये डेक्कन रयत एज्युकेशनल इन्स्टिट्यूट याची सुरुवात केली होती निपाणी या ठिकाणी. ओके. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणी चालू केलेली आहे? टिळक, जी आगरकर. आता रयत स्कूल कोणी चालू केलेली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे, तर इथे काही कन्फ्युजन होऊ शकतात, म्हणून हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अचूक जोडी ओळखा. तर ह्याचं उत्तर आहे ॲनी बेसेंट, न्यू इंडिया 1914. आता याच्यात एक कन्फ्युजन पॉइंट आहे. 1901 मध्ये कोण आहेत ते? बिपिन चंद्र पाल यांनी न्यू इंडिया वीकली या न्यूजपेपरची सुरुवात केली होती. ठीक आहे. रस्त गोफ्तार दादाभाई नौरोजी आणि त्यांच्यासोबत कोण होते अजून? खारशेदजी कामा. 1854 मध्ये यांनी रस्त गोफ्तार नावाचा न्यूजपेपर चालू केलेला होता. ठीक आहे. इंडियन ओपिनियन महात्मा गांधी आणि एम.एच. नाझर यांनी 1903 मध्ये हा दर्बन साऊथ आफ्रिका या ठिकाणी हा न्यूजपेपर चालू केला होता. महत्वाचा आहे. बंगाली नावाचा इंग्लिश न्यूजपेपर वेस्ट बेंगॉलमध्ये किंवा कलकत्तामध्ये 1862 साली गिरीश चंद्र घोष यांनी चालू केला. ठीक आहे. 1862 ते 1931 पर्यंत हा न्यूजपेपर पब्लिश होत होता. 1862 ते 1931 गिरीश चंद्र घोष यांनी पब्लिश केलेला आहे तो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पहिली विजेवर चालणारी ट्रॉम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून कुठपर्यंत होती? ओके. तर याचं उत्तर आहे क्रॉफ्टर मार्केट, ऑप्शन नंबर 3. केव्हा चालू झाली? 1907 मध्ये. पुढचा प्रश्न, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तर सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 मध्ये, इंडियन पिनल कोड 1860 मध्ये, राणीचा जाहीरनामा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 मध्ये, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लायटननं इंट्रोड्यूस केलं होतं 1878 ला, आणि रिपल काढून टाकलं होतं रिपननं 1882 मध्ये. ठीक आहे. आयपीसीच्या काळामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता. 1856 ते 1862 हा त्याचा कालावधी होता कॅनिंगचा. ठीक आहे. आता लायटन बद्दल एकदा रिवाइज करून घेऊयात लगेच. लॉर्ड लायटन 1876 ते 1880. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, आपल्याला माहिती आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय आहे, खूप वेळेस डिस्कस केले आपण. 1878. त्यानंतर आर्म्स ऍक्ट 1878 लाच इंट्रोड्यूस केला होता याने. दुसरं अफगाण वॉर झालं होतं याच्या काळामध्ये 1878 ते 80 पर्यंत. जी ब्रिटनची क्वीन व्हिक्टोरिया होतं, तिने एक टायटल घेतलं होतं याच्याच काळामध्ये, केसर ई हिंद नावाचं, म्हणजे
क्वीन भारताची महाराणी म्हणून. ठीक आहे. आणि इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट ज्यावेळेस पास झाला त्यावेळेस हे जो टायटल होतं ना ते अबोलिश करण्यात आलेलं होतं. आता रिपन रिमूव्ह केलं होतं, तर लॉर्ड रिपन बद्दलचं पण रिवाइज करूयात. 1880 ते 84 मध्ये याचा कालखंड होता. व्हर्नॅक्युलर ऍक्ट रिपेल केला होता. रिपेल केला म्हणजे त्याने बंद करून टाकला, तो कायदा खारिज करून टाकला होता. याच्या काळामध्ये पहिली फॅक्टरी ऍक्ट 1881 इंट्रोड्यूस करण्यात आली होती. आता हे फॅक्टरी ऍक्ट काय आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. ठीक आहे. याने गव्हर्नमेंट रिझोल्युशन, याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, फादर ऑफ इंडियन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं पण म्हणतात. ठीक आहे, कारण की याने लोकल सेल्फ गव्हर्नमेंट चालू केलं होतं सिस्टीम 1882 ला. तर असा जर प्रश्न विचारला फादर ऑफ इंडियन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोण आहे, तर रिपन. ओके, लॉर्ड रिपन. म्हणजे यांना लॉर्ड म्हणायची काही गरज नाही, फक्त रिपन म्हणलं तरी चालते. याच्याच काळामध्ये इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी झाली होती 1883 ते 84 मध्ये. महत्वाचा मुद्दा आहे, याच्याच काळात हंटर कमिशन कशासाठी, एज्युकेशनसाठी 1882 ला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूत आता. रिकामजगा यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. ठीक आहे, तर उत्तर आहे नारायण मेघजी लोखंडे. नारायण मेघजी लोखंडे यांना काय म्हणतात, फादर ऑफ ट्रेड युनियन मूवमेंट इन इंडिया. यांनी 1890 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. बघा, यांच्या प्रयत्नामुळेच रविवारी सुट्टी आणि दिवसभरामध्ये अर्धा घंटाचा ब्रेक. ठीक आहे, म्हणजे वर्कर्स जे होते ना, कामगार होते ना, त्यांना आठवड्यातून म्हणजे रविवारी सुट्टी आणि दिवसभर जे ते 12 ते 14 घंट्यापेक्षा जास्त काम करायचे ना, तर त्याच्यामध्ये अर्धा घंटा त्यांना ब्रेक द्यायचं. ते नारायण मेघजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळेच पॉसिबल झालं होतं. नारायण मेघजी लोखंडे हे ऍक्टिव्ह मेंबर होते कशाचे, सत्यशोधक समाजाचे. 1873 ज्योतिबा फुले यांनी चालू केली होती. आता सत्यशोधक समाजाचा एक न्यूजपेपर होता दीनबंधू. ओके, दीनबंधू मॅगझिन ही काही पेपर नारायण मेघजी लोखंडे यांनी पण पब्लिश केलेले आहेत. नारायण मेघजी लोखंडे यांना ब्रिटिशरांनी एक अवॉर्ड दिला होता, जस्टिस ऑफ पीस. नारायण मेघजी लोखंडे यांनाच 1895 मध्ये हिंदू मुस्लिम रायट झाला होता, तर हे कंट्रोल करण्यासाठी त्यांना कंट्रोल केलं होतं त्यांनी, नारायण मेघजी लोखंडे यांनी. तर त्याच्यामुळे त्यांना राव बहादूर हे टायटल पण मिळालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. रिकामजगा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली. तर उत्तर आहे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी. 1951 मध्ये याची स्थापना झाली होती. अजून फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत आता? फाउंडिंग मेंबर ऑफ भारतीय जनसंघ श्यामप्रकाश मुखर्जी, त्याच्यानंतर बलराज माधोक, दीनदयाल उपाध्याय. नेक्स्ट प्रश्न, जोड्या लावा. स्वतंत्र, समता आणि बंधुता. तर स्वतंत्र, समता आणि बंधुता म्हटलं की जेम्स स्टीफन. कायमधारा पद्धती. आपण कायमधारा पद्धती म्हणजे परमनंट सेटलमेंट आपण जस्ट डिस्कस केलं होतं वरती मी. तर हे कोणी इंट्रोड्यूस केलं होतं? कॉर्नवॉलिसनं. ठीक आहे. महालवारी पद्धती कोणे? लॉर्ड विल्यम बेंटिक. रयतवारी पद्धत थॉमस मुनरो 1820 मध्ये. ओके, हे रयतवारीचं इम्प्रूव्ड व्हर्जन आहे इथं. इंट्रोड्यूस तर कोणी केली होती ती? इंट्रोड्यूस केली होती येणे कर्नल रेड याने 1792. पण इम्प्रूव्ड व्हर्जन कोणी केलं होतं? थॉमस मुनरोने. ठीक आहे, थॉमस मुनरो. इथं कन्फ्युजन करू नका स्वतःच. ठीक आहे, आणि ऑप्शन मध्ये पण बघा आपल्याला कर्नल रेड नाही दिलेलं, त्यांनी थॉमस मुनरो दिलेलं आहे. आता आपण थोडस पाहूयात लॉर्ड कॉर्नवॉलिस बद्दल.
लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1793. याच्याच काळामध्ये तिसरं म्हैसूर वॉर झालं होतं 1790 ते 92. आणि हे तिसरं म्हैसूर वॉर थोडस महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण की हे म्हैसूर वॉर किंवा अँग्लो म्हैसूर वॉर हे ब्रिटिश विरोधी विरुद्ध टिपू सुलतान यांच्यामध्ये झालं होतं. आणि एक ट्रिटी साईन झाली होती, तर त्या ट्रिटीचं नाव आहे ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणम. आणि ह्या ट्रिटीच्या अंडरमध्ये टिपू सुलतानाला त्याचे 2 मुलं ब्रिटिशरांच्या हवाली द्यावा लागले. ठीक आहे. त्यानंतर ह्या कॉर्नवॉलिसनं कॉर्नवॉलिस कोड इंट्रोड्यूस केला होता 1793 मध्ये. परमनंट सेटलमेंट चालू केली होती. किंवा बघा, कायमधारी पद्धत म्हणजे परमनंट सेटलमेंट. ठीक आहे. आणि केव्हा केली होती, जर एखाद्या वेळेस इयर विचारलं तर 1793 ला. महत्वाचं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आता पुढचं मी जे सांगणार आहे ते. ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिसने भगवत गीता श्रीमद भगवत गीताचं ट्रान्सलेट इंग्लिश मध्ये कोणी केलं होतं, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. ओके. श्रीमद भगवत गीतेचं इंग्लिश ट्रान्सलेट कोणी केलं होतं, लॉर्ड कॉर्नवॉलिसने केलं होतं. ओके. परत एकदा मला वाटलं तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने श्रीमद भगवत गीतेचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये केलं. ठीक आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बघा. आता आता ना, थॉमस मुनरो हा गव्हर्नर ऑफ मद्रास 1820 ते 27 पर्यंत होता. ठीक आहे. विल्यम बेंटिक 1828 ते 1835 याच्या काळामध्ये सती प्रथा अबोलिश करण्यात आली होती, बॅन करण्यात आली होती 1827. राजा राम मोहन रॉय यांनी खूप एफर्ट घेतले होते. आणि याच्याच काळामध्ये चार्टर ऍक्ट 1833 पास झालं होतं. 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये काय होतं, महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ट्रिकनं लक्षात ठेवलं होतं, चाय आणि चायना. ओके. ह्या चाय आणि चायनावरतीच फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली होती. बाकीचे सर्व मार्केट, बाकीचा चाय आणि चहाचा ट्रेड भारतामध्ये आणि चायनामध्ये कोणाची मोनोपोली होती, ईस्ट इंडिया कंपनीची. ठीक आहे. पण चहा सोडून बाकीचे पण जे पदार्थ होते, कपडे, मसाला, ओके, कॉटन, तर हे ट्रेड करण्यासाठी बाकी ब्रिटिश कंपन्यांना अलाउड करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. रिकाम जागा हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन. कॅबिनेट मिशन 1946. कॅबिनेट मिशनचं उद्दिष्ट काय, असा जर प्रश्न विचारला तर बघा, ब्रिटिश कडून जी पॉवर आहे ब्रिटिश, तर ती ट्रान्सफर करायचं इंडियन लीडर्स कडे, हे या ब्रिटिश कमिशनचं एम होतं. ठीक आहे. आणि कोणी फॉर्म केली होती ही कॅबिनेट मिशन, किंवा ह्या 1946च्या काळामध्ये ब्रिटिश पीएम कोण होता, प्राईम मिनिस्टर कोण होता, तर क्लेमेंट ॲटली. माउंटबेटन हा भारताचा लास्टचा व्हॉइसरॉय होता 1947 ते 48 पर्यंत. आणि याने रिप्लेस कोणाला केलं होतं, तर वॅवेलला. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आर्य महिला समाज स्त्री सुधारक करिता रिकाम जागा यांनी स्थापना केली. आर्य महिला समाज. ओके. मित्रांनो, मी कन्सिडर करतोय तुम्ही व्हिडिओ पॉज करून मनातल्या मनात म्हणजे क्वेश्चन अटेम्प्ट करतात, कारण की तुम्ही जर तसं करताल ना, तर तुम्हाला तुमचा एक मॉक टेस्ट होईल आणि कॉन्फिडन्स बिल्ड होईल. ओके. बघा, याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. ठीक आहे. पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये याची स्थापना केली होती. ठीक आहे. सॉरी, 1882 मध्ये, हा बरोबर, 1882 मध्ये. आता एक लक्षात ठेवा, अ, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं होतं आणि हे फार महत्वाचं आहे.
1882 मध्ये यांनी हे स्त्री पुरुष पुस्तक लिहिलं होतं. सावित्रीबाई फुले म्हटलं की आपल्या लक्षात यायला पाहिजे, पहिलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली होती सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये. आनंदीबाई जोशी कोण आहेत? पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. आणि आनंदीबाई जोशी यांची बायोग्राफी लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे ते? कॅरोलाईन वेल्स हिलीडॉल. ओके, ह्या ब्रिटिशरांनी आनंदीबाई जोशी वरती एक बायोग्राफी लिहिलेली आहे. त्यांच्या जीवन म्हणजे आनंदीबाई जोशीच्या जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे आनंदी गोपाळ जोशी. ठीक आहे, हे म्हणजे पुस्तकाचं नाव असं त्यांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता आपण पूर्ण पाहूयात पंडिता रमाबाई यांच्याबद्दल. ठीक आहे, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी सेवा सदन याची स्थापना केली 1908 मध्ये. ठीक आहे, त्यांनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ऑर्गनाइज केलं होतं. सर्वात महत्वाचा मुद्दा, 1889 मध्ये त्यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदन स्कूलची स्थापना केली होती. या शारदा सदन मध्ये काय व्हायचं, जे आता बघा जुन्या काळात कसं चाइल्ड मॅरेज असायचं, मुलाचं वय 30-35 असायचं आणि मुलीचं वय 10 ते 12 वयाचं असायचं. पण हे काय, तर याच्यात काय व्हायचं, मोस्ट ऑफ द टाइम हे पती वारल्यामुळे लहानपणीच मुलींना त्यांना ते विडो व्हायच्या. त्यांच्या काळजीसाठी हे शारदा सदन यांनी पंडिता रमाबाई यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक महत्वाची घटना आहे. 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी विडो मॅरेजला प्रमोट करण्यासाठी शारदा सदन मधील एक विडो होत्या, ज्यांचं नाव आहे, लग्नानंतरचं नाव आहे आनंदीबाई. ठीक आहे, यांच्यासोबत त्यांनी काय केलं होतं, विवाह केला होता 1893 मध्ये. महर्षी कर्वे यांनाच 1893 मध्येच महर्षी ही उपाधी मिळालेली आहे. ओके, अजून पंडिता रमाबाई यांना 1919 मध्ये ब्रिटिश सरकारकडून किंवा युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता कडून एक अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे केसर ई हिंद. ठीक आहे, केसर ई हिंद. आता पुढचा प्रश्न, रिकाम जागा संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. तर अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. अभिनव भारत यालाच आधीचं नाव काय आहे यांचं? मित्रमेळा. कोणी चालू केली अभिनव भारत? हे विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर 1904 मध्ये. बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये. जगन्नाथ शंकर शेठ, पुन्हा जमशेदजी जेजी भाई नवरोजी फुरसुंगी. ठीक आहे, अजून कोण कोण आहेत बॉम्बे असोसिएशनशी रिलेटेड? विनायक शंकर शेठ, दादाभाई नवरोजी आणि डॉक्टर भाऊदाजी लाड. होम रूल सोसायटी 1916, टिळक आणि एनी बेसेंट. लँड होल्डर असोसिएशन. लँड होल्डर असोसिएशन ही, त्याला अजून एक नाव आहे बघा, लँड होल्डर असोसिएशन. तर त्याचं नाव आहे जमीनदारी असोसिएशन. याची स्थापना कोणी केली होती? द्वारकानाथ टागोर, त्यानंतर प्रसन्न कुमार टागोर, राधाकांत देव, रामकमल सेन, पुन्हा भवानी चंद्रन
मित्रा, ठीक आहे, यांनी सुरुवात केली होती याची लँड होल्डर असोसिएशन. ऍक्च्युली याच्यामध्ये जे जमीनदार होते ना, त्यांच्या हक्काचं प्रोटेक्शन करण्यासाठीच ही असोसिएशन बनवलेली होती. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न डिस्कस करूयात आजचा. इंग्लंडचे पंतप्रधान रिकाम जागा यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. कम्युनल अवॉर्ड. कम्युनल अवॉर्ड मुळेच पुणे पॅक्ट महात्मा गांधी आणि आपले डॉक्टर B.R. आंबेडकर. महात्मा गांधी यांच्याऐवजी कोणी साईन केलं होतं? मदन मोहन मालवीय यांनी. कम्युनल अवॉर्ड. तर याचं उत्तर आहे रॅमसे मॅकडॉनल्ड. आता हे चारी पण ना PM होते इंग्लंडचे. नेव्हिल चेंबरलेन हा 1937 ते 1940 मध्ये PM होता. वर्ल्ड वॉर 2 कोणत्या ज्यावेळेस चालू झालं होतं त्यावेळेस इंग्लंडचे PM कोण, असा जर प्रश्न विचारला तर नेव्हिल चेंबरलेन. हे चर्चिल आहे ना, हे एक नंबरचा राक्षस माणूस आहे हा. 1940 ते 45 मध्ये, आणि याच्या काळात वर्ल्ड वॉर 2 झालं होतं. क्लेमेंट एटली 1946 चे कॅबिनेट कमिशन आपण आता जे डिस्कस केलं होतं ना, तर हा त्यावेळेसचा PM होता. ठीक आहे. ओके मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल किंवा सजेशन असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जय हिंद, टेक केअर.